ओपन माइंड म्हणजे किती रे? किती? लग्न झालंय तिचं. काय? कुणाशी? तो 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 ऍडम पुष्किन. कोण? अरे जाऊ दे. नटराज. नटराज तो कोण साऊथ इंडियन आहे का? जाऊ दे. नाही म्हणजे ह्या डिस्कशनचा काही अर्थच नाहीये. लग्न झालंय तिचं. अरे वेड्या, बस बस. नटराज कला, कलेशी तिने लग्न केलंय. त्याच्यासाठी तर पळून आली ना घरातून. एक वेळ नवऱ्याला सोडेल पण कला नाही सोडणार. नाही मग काही प्रॉब्लेम नाही रे. इट्स ओके. काय प्रॉब्लेम काय नाहीये? काय प्रॉब्लेम काय नाही? प्रॉब्लेम आहे. हे तू सगळं मला न सांगता माझ्या मागे केलंस. तसं नाहीये, म्हणजे तुला न सांगता नाही, पण तिच्याकडनं कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय कसं सांगणार ना. तिच्याकडनं कन्फर्मेशन नाही. जाऊ दे, सांगितलं असतं तुला. ऐक, तिच्याचकडनं ऐक. बाहेर उभी आहे, गांगरलेली, घाबरलेली. पाठवतो तिला. रुमाल आहे? तुझा घाम पुस. वॉशरूमला जायचंय तिथे. काय हे काय करतेस तू? फ्रेश लाईम सोडा पिते. हवाय का? हवाय काय हवाय? मी इथे एकटा तिथे खिंड लढवतो आणि तू इथे सोडे पितेस. अरे तिला जरा पोटात कसं तरी होत होतं म्हणून मीच मागवलं सोडा. बरं ऐक, तू घाबरलीस असं सांगितलंय मी त्याला. हा, मी का घाबरेल? उलट मला आवडतंय. बघा, आवडतंय आवडतंय. तो घाबरलाय का खरंच सांग ना. तू जाम घाबरलाय. मला तर जाम मजा येते. जाम धमाल येणार आहे. मजा करूया त्याची. ओम ओम ऐक, खरंच नको असं करूस तू. मधू तू याचं ऐकू नको. तुला जे वाटतंय आतून ते कर. तुला मजा येत नाहीये का? मला येते मजा, पण नको झाली. एक मिनिट तुम्ही मजा घेणं थांबवा. मला जाऊ द्या, तो जाईल नाही तर. हो हो, तू जा, पण तू घाबरल्याची ऍक्टिंग करायची. ओके, आम्ही आहोत इथे. नको ना यार. जा. तू का असं वागतोस? तुझ्या बरोबर असं कोणी केलं असतं तर तुला चाललं असतं का? आठव जरा आपल्या प्रपोजलच्या वेळेला तू कशी वागली होतीस माझ्याशी. हा हा, चला मजा कर. आला तू, आला. हाय. नाही बस ना, बस ना. बस ना. हाय. हाय. सागर, मला काही सुचत नाहीये. मला खूप धडधडतंय. मला पण. मला सांग ना, तू का बोलवलंयस इकडे? मधु, तू एवढी ऑर्थोडॉक्स आहेस हे, म्हणजे रिझर्व्ड आहेस हे मला माहिती नव्हतं. म्हणजे? अगं मला ओम भेटला तेव्हा म्हणाला, हे बघ मधु, तुला एवढाच प्रॉब्लेम होता तर मला सांगायचं ना, मी तुला घरीच भेटायला आलो असतो. ओमला घेऊन यायची काय गरज होती ना. बरोबर नाही, आणि आणलंच ते ठीक आहे, पण मला सांगायचंच ना. मला त्याचा फोन आला तर मी म्हंटल मी मीटिंग मध्ये आहे. खूप ऑकवर्ड झालं का माझ्यासाठी सगळं. सॉरी, खरंच सॉरी. सॉरी नाही, पण मग आता तू निर्णय बदलणार नाहीस ना? कुठला निर्णय? मला काय माहित? मला कसं माहिती असेल? मला हे पण माहित नाही की तू इथे का बोलवलेस. मला काहीच माहित नाहीये ना. अगं येस सर. नाही, अजून काही ठरलंच नाही आमचं. अच्छा, अजून काहीच ठरलं नाही? नाही, ते ठरवायला खूप वेळ लावतात.
मला काय वेळ लागतो ठरवायला? मग सांग ना पटापटा. अगं पण निश्चय झाल्याशिवाय कसं सांगणार मी तुला? मग निश्चय करा. तो कधीच झालाय. पण मग हे समोरच्याला कसं कळणार? एक्झॅक्टली. आता तुमच्या मनात काय आहे हे मला कसं ओळखता येईल? ठीक आहे, सांगतो. आता सांगूनच टाकतो. मधू, फ्रेश लाईम सोडा चालेल? फ्रेश लाईम सोडा. तुम्हाला पण तीच ऑर्डर रिपीट करतो. फ्रेश लाईम सोडा मला पण. आता फ्रेश लाईम सोडा पिण्यातच वेळ जाणार आहे ना. सागरा प्राण तळमळला. आमच्याकडे जुक बॉक्स आहे, म्हणजे आपण आपल्या आवडीची गाणी लावू शकतो. हा सागरी किनारा, सागर किनारे. आज सागर स्पेशल आहे ना. सागर म्हणजे सी, हां, समुद्र. सी माहिती आहे मला सागर म्हणजे काय ते. म्हणजे तुम्हाला ठरवायला मदत होईल. मेनू ठरवायला मदत होईल. लावा, तुम्हाला हवी ती गाणी लावा. सागऱ्याचा चेहरा बघ ना, लिटरभर एरंडेल प्यायल्यासारखा झालाय. बापरे, तू कुठे लगेच विचारलं होतं रे मला? तुम्ही मुली म्हणजे काय सॉलिड असता का? हा, बिंदास्त का? एवढं होतं तू विचारायचंस ना मला. जाऊ दे ना, कुणी कोणाला विचारलं पेक्षा आत्ता आपण एकत्र होते नाही का महत्वाचं. एवढा का घाबरतोय? मला काही कळतच नाही. विचारायचं ना डायरेक्ट, काय काय नाही काय. मी काय फार फार तो हो म्हणेल, नाही तर नाही म्हणेल. काय एवढा शिकलेला, हुशार, सायंटिस्ट, हा घाबरतोय. ऍक्च्युली मला पण कळतच नाही रे. म्हणजे सेम माझ्याही ओळखीत एक मुलगा आहे, खूप हुशार, शिकलेला, वकील. इतका घाबरला होता ना त्याच्या प्रपोजच्या वेळी. सर, मिनरल वॉटर फॉर यू. एवढे लागतील. नाही, इकडे तिकडे नाही, माझ्या डोळ्यात बघ. एक मिनिट सगळ्यांनी इथे लक्ष द्या. मला काहीतरी सांगायचंय. मला ते तुमच्या समोर सगळ्यांसमोर सांगायचंय, कारण मी हळू आवाजात बोललो तर माझा कॉन्फिडन्स जाईल. ईशा, मला फक्त 2 मिनिटं तुझ्याशी बोलायचंय. त्यानंतर माझं वागणं हे जर मूर्खासारखं तुला वाटत असेल ना, तर मग तू म्हणशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण मला जे वाटतंय ते ऐकून माझ्यापासून दूर जाऊ नकोस. पास प्लीज. हे सगळं तुला फिल्मी वाटत असेल, पण हे असंच आहे. माझ्या बाबतीत हे सत्य आहे. तुझं दिसणं, तुझं हसणं, तुझं निव्वळ माझ्यासोबत असणं मला भुरळ घालतं. ईशा, मी कवी असतो ना तर मी खूप कविता केल्या असत्या. आत्ता मला काहीच सुचत नाहीये. मी चित्रकार असतो ना तर मी खूप चित्र काढली असते आत्ता. पण मी वकील आहे ना, मग मी काय करणार? पण म्हणून मग मी पिटिशन मागे पिटिशन टाकायचो. पण मग केस हिअरिंगला आली ना की मग एकदम बागबुक व्हायचं मनात. पण मला ही केस हरायची नव्हती ईशा. मला ना आयुष्यात पहिल्यांदा केस हरण्याची भीती वाटत होती ईशा.
आय लव्ह यू ईशा. आय लव्ह यू. नाही खरंच आय लव्ह यू. आय लव्ह यू. अरे हे काय? हो मीच येणार होते पण ईशा तू कशी काय आली? अहो साहेब, आम्हाला हे आधीपासून माहिती होतं. म्हटलं तुमच्या प्रेमात थोडा ड्रामा आणावा, पण तुम्ही तर जास्त ड्रामा करून राहिला. नाही जरा टेन्शन आलं होतं आम्हालाही पण आमच्या भाऊजींनी जरा सांभाळून घेतलं. साहेब साहेब, आता थोडं रीतसर होऊ द्या. म्हणजे हा म्हणजे मुलांनी मुलीला गुलाबाचं फूल द्या असं गुडघ्यावरती बसून. नाही नाही नाही. नाही नाही हो हो हो. ए मी फोटो काढते हा. आता हातात हात दे. खरंच त्यावेळी तू प्रपोजच केलं नसतंस तर? तू काही बोलणार आहेस का सोडा येईपर्यंत? अगं आता सोडा महत्वाचा आहे का इतका? अच्छा नाही आहे का? नाही. म्हणजे अजून काही महत्वाचं आहे तर? हो आहे, तेच सांगायला बोलवलं होते ते. काय? वाच. काय होतंय तुला? मी मोबाईल का वाचू सागर? नाही सॉरी, मोबाईल नाही. एक मीच वाचून दाखवतो. एक मिनिट. तू आत्ता जर रिसर्च पेपर वगैरे वाचणार असेल मला खरंच काही कळत नाही. त्यापेक्षा आपण फ्रेश लाईम सोडा येईपर्यंत वाट बघूया. अगं काय सोडा सोडा लावून ठेवलंय? हे फार महत्वाचं आहे का मधू? हे लिहिलंय तुझ्यासाठी. काय? हो पत्र. माझ्यासाठी? हो थांब मीच वाचून दाखवतो. वाचतोयस ना तू? हो वाचतो ना. प्रिय मधू, प्रत्येक पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो. शिकली असशीलच तू शाळेत. हा तर प्रत्येक पदार्थ हा अणूंनी बनलेला असतो आणि हा असतो ना अणू, तो आणखीन विभाजला जाऊ शकत नाही है ना. म्हणजे ही कल्पना सर्वप्रथम ग्रीकांनी मांडली, पण ही फिलॉसॉफिकल कल्पना होती ना, म्हणजे त्याला काही प्रूफ नव्हता, सायंटिफिक प्रूफ. तुला कळतंय ना सगळं? हो हो मला कळतंय ना. गुड. म्हणजे मला असं वाटत होतं की सायन्समध्ये सगळं प्रूफ करता येतं, सगळं. पण माझ्या हृदयात जो अणुरेणूंनी गोंधळ घातलाय तो मला कळत नव्हता ना की हा काय आहे. फिलॉसॉफी की सायन्स आहे हे कळत नव्हतं मला. तू समोर आलीस की का होतो हा गोंधळ सुरू मनात. तू समोर आलीस की का सुरू हा गोंधळ होता. सागर या सगळ्याला खूप वेळ जातोय. माझ्याशी लग्न करशील? कॉंग्रॅच्युलेशन. अरे काय कॉंग्रॅच्युलेशन वगैरे नाही, मला विचारायचंय तिला. मी बोलणारच होतो तेवढ्यात ही बोलून टाकलं हिनी. मला बोलू दे ना प्लीज. प्लीज. ओके बरोबर आहे याचं. हा आलाच होता तिथपर्यंत, तू का मध्ये बोललीस? सॉरी. हा विचार. मी विचार. फिलॉसॉफी की सायन्स? तिथूनच सुरू केलंस? तिथूनच सुरू कर असंच म्हणायचं होतं मला. करेक्ट सुरू केलंयस तू. ऐका. हा तर फिलॉसॉफी की सायन्स, कसा शोध लावू या गोंधळाचा. तू समोर आलीस की का होतो हा गोंधळ सुरू मनात. अगं ऍटमचं अस्तित्व सिद्ध करायला खूप वेळ गेला ग. हा
ॲटमचं अस्तित्व सिद्ध करायला खूप वेळ गेला ग, पण माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. म्हणून आज मी इथे तुला विचारतोय की मग तू माझ्याशी लग्न करशील का? ए, हात सोड, तू हात सोड. तू हात धरलास म्हणून त्याला काही बोलताच आलं नाही. नको त्यावेळी तू हात धरलास असं त्याने कसं मी हात विचारलंच धरला असतं. नाही का propose करताना? त्याला नकोय स्वतः हात धरलेला तू लांब बस. आला होता शेवटच्या ओळीपर्यंत आला होता वेळ गेली तो. आता. नाही, उपयोग final नाही, नाही, आहे, नाही, आपण नाही, विचार. कोणी- काय? कोणी काही मी बोललं. full बघणारच नाही. फुल अँड फायनल. हा, हाताची घडी मी बघत पण नाही. बघणार काय नाही, बघणार काय नाही. सॉरी मी बघ बघते त्याच्याकडे. पण हाताची घडी घाल. हा, सुरू कर. फिलॉसॉफी की सायन्स? तिथून सुरू करू का? अरे ओके, तिथून करतो. तू म्हणतोस म्हणून तिकडून करतो. फिलॉसॉफी की सायन्स, कसा शोध लावू या गोंधळाचा? तू समोर आलीस की का होतो हा गोंधळ सुरू मनात? ॲटमचं अस्तित्व सिद्ध करायला खूप वेळ गेला ग, पण माझ्याकडे एवढा वेळ नाही. म्हणून मी इथे आज सगळ्यांसमोर तुला विचारतो की तू माझ्याशी लग्न करशील का विचारून झालं? नाही ते तयारी केली होती. फुलं आणू 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 नाही आणू रे. हे झालं, आता झालं. आता विचारलंस तू विचारलंस आता. अरे कमाल. अभिनंदन. ए, सगळ्यांनी बघा, इकडे बघा. माझ्या मित्राने माझ्या बहिणीला प्रपोज वा, वा, केलेला वा. आहे आणि इथे आता अशा मुलाने हे फूल घेऊन मुलीला द्यावे. ये हा, कमाल. उठा 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 पटकन उठा. आणि असं नाही उमलत ते. हा, 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 असं गुडघ्यावर बसून इथे. हा हा हा. मधु, आय लव्ह यू. I love you too. अरे वा. पुढे काय झालं सांग ना. मला ना कालपासून असं मी तरंगते हवेत असंच वाटतंय ग. आता ही नागपुडी. तुझे काय चाललंय तुझं? एक असा सुस्वभावी हुशार शांत मुलगा माझ्या प्रेमात पडून मला प्रपोज करतोय. माझा विश्वासच बसत नाहीये. हे सगळं ना फक्त एखाद्या फिल्म किंवा सिरियलच्या सीन मध्ये होऊ शकतं, पण हे सगळं माझ्या खऱ्या आयुष्यात घडतंय खरोखर. मला पचतच नाहीये. आता ही नागपुडी. तशी तू गोड आहेस ग, पण माशी मी गोड नाहीये का? काय काय चाललंय तुमच्या दोघींचं? हा हे बघा मधु, धना, मी तुम्हाला दोघींनाही बोलताना ऐकलंय आता. प्राणायाम करताना असं बोलायचं नसतं. अपाय होऊ शकतो, अपाय. काय हे बघा, तुम्ही दोघंही मला असं गंडवू शकत नाही. मी तुमच्याशी बोलतोय. मधु. जयेश दादा, हा, तुला उशीर होतोय, तू निघ लवकर. एक मिनिट, मी ऐकलंय तुम्हाला बोलताना. धना, काय चाललंय तुमच्या दोघींचं? धना, नाश्ता ठेवला होता, खाऊन घेतलात ना? मी नाश्ता खाल्लेला आहे. मी चाललो होतो. मी फक्त बाळाला बाय म्हणणार होतो आणि तुम्ही बाय. ना मला खूप राग. तो फोन वाजतोय, तो फोन घ्या आधी. काय आता फोन घे ना, मी मेडिटेशन करतो, जरा तेवढा फोन घ्या. हा. अरे, काय बायका आहेत का काय या घरातल्या? मी ना तुम्हा दोघींकडे ना बघणारच आहे. म्हणजे चम्मारी हसतात. हॅलो हॅलो
मी अनिरुद्ध बोलतोय. अनिरुद्ध? हा, डॉक्टर चौधरी आहेत का? डॉक्टर चौधरी ह्याला त्या USA ला गेले. US ला? अच्छा, गेले. तुमचं काही काम होतं का? काही नाही, माझ्या आईला सांगा मी तिला भेटायला येतोय. हा, आईला? हॅलो हॅलो, कुठंच केलं आईला भेटायला कोणतरी अनिरुद्ध म्हणून.